नमस्कार. आज मला बनवायचं होतं स्प्राउटचं थालीपीठ. त्यासाठी मी इथं मिरची, जिरं, ओवा, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरवरती वाटून घेतलं. त्याचबरोबर इथं बेसन पीठ, तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि इथं गव्हाचं पीठ, सगळी पिठं एकत्र घेतलेली आहेत. त्याचबरोबर मी स्प्राउट घेतले आणि ही सगळी पिठं एकत्र करून त्यामध्ये मीठ घातलं, त्याचबरोबर हळद घातली आणि जे वाटण केलं होतं लसूण, मिरची, त्याचबरोबर जिरं, ओवा आणि कोथिंबीरचं, तर ते वाटण त्यामध्ये घातलं आणि ते पिठामध्ये मिक्स केलं. त्याचबरोबर ही जी मोड आलेली कडधान्य होती ना, काळा वाटाणा, हिरवा वाटाणा, त्याचबरोबर त्यात पांढरा पण वाटाणा होता, त्याचबरोबर हरभरे हिरवे आणि काळे होते. डीमार्टला जे मिक्स कडधान्य भेटतात ना, तर ती कडधान्य होती. मी भिजवून त्याला मोड आणलेले होते. तर मोडाच्या कडधान्याची भाजी वगैरे केली तर मुलं खात नाहीत, म्हणून मी मिक्सरवरती वाटून त्याचं असं थालीपीठ बनवायचं म्हटलं. मग ते वाटलेलं जे होतं तर ते मिक्स पिठांमध्ये घातलं आणि छान असं पीठ मळून घेतलं, छान मिक्स केलं. थालीपीठ करायचं म्हटलं की सकाळी सकाळी घाईच्या वेळेला 4-4, 5-5 डबे उघडावे लागतात, त्यातली पिठं घ्यावी लागतात. तर त्यासाठी मी म्हणते की आता थालीपीठाची भाजणीच बनवून आणायची गिरणीमध्ये दळून. मग आपल्याकडे कोणती गोष्ट अवेलेबल असेल, जसं की दुधी भोपळा किंवा बीट असेल किंवा मग लाल भोपळा असेल, नाहीतर आपल्याकडे मेथी असेल, कोथिंबीर असेल, जे काही अवेलेबल असेल तर त्याचं आपण थालीपीठ बनवू शकतो. काहीच नसेल तर आपण साधं कांदा घालून पण बनवू शकतो. तर मी म्हणते की आता थालीपीठाची भाजणी बनवायची. बघू आता झालं, मी बनवली तर तोही व्हिडिओ मी अपलोड करेन. नंतर मग जे मळलेलं जे पीठ होतं ना थालीपीठाचं, त्याचं मी असं थोडंसं पीठ घेतलं आणि तव्यावरती तेल टाकून स्प्रेड केलं, छान असं भाजून घेतलं. तर इथं पीठ सुरुवातीला घट्ट झालेलं होतं, त्यामुळं थोडंसं असं कडक झालं होतं आणि ते नीट स्प्रेड नव्हतं होत. नंतर मग मी ते छान असं भाजून घेतलं, छान असं खरपूस भाजलं होतं. तांदळाचं पीठ घातल्यामुळं ते क्रिस्पी पण झालं होतं. तर छान बनलं होतं थालीपीठ, मुलांना पण खूप आवडलं. नंतर जे थालीपीठ केलं तर ते मी थोडंसं पाणी घालून थोडंसं पीठ पातळ केलं, त्यामुळं ते पण खूप छान आणि मऊ असं झालं होतं. तर मुलांसाठी बनवलं आणि दोघांना पण खूप आवडलं. तर हा खरंच खूप छान आणि हेल्दी ऑप्शन आहे मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी. मुलं जर तुमची खात नसतील ना मोडाची कडधान्य वगैरे, तर तुम्ही असं नक्की बनवून देऊ शकता. दह्यासोबत किंवा केचपसोबत तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पॅक करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.